ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। राजापूरमध्ये प्रशासनाच्या निषेधार्थ कडकडीत गाव बंद। राजापूर तालुका शिरोळ परजिमा 123 आणि इजिमा 48 या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे राजापूर वासियांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात एक दिवसीय गाव बंद आंदोलन केलं। सकाळी 9 वाजता ग्रामस्थांनी श्री बसवेश्वर चौक येथे जमायला सुरुवात केली। तसेच 9:30 वाजता ग्रामस्थांनी एकजूट होऊन प्रशासनाच्या निषेधार्थ मेन रोडवरती घोषणाबाजी केली। रस्ता आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, प्रशासनाचा जाहीर निषेध असो, रस्ता काँक्रिटीकरण झालाच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। गाव बंदमुळे गावातील हॉटेल, किराणा स्टोअर्स, पानटपऱ्या या आंदोलनात मोठ्या उत्साहात ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला। तसेच गावातील शाळा बंदमुळे सुट्टी देण्यात आली, तसेच बँक ही बंद करण्यात आली। सकाळपासून मेन रोडवर गाव बंदमुळे शुकशुकाट पाहायला मिळाला। यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी मोहन ढवळे म्हणाले, गेल्या 25 वर्षापासून या रस्त्याचं काम रखडलं आहे। तसेच या रस्त्यावरती एक डंपर मुरुमही टाकण्यात आलेला नाही। या रस्त्यावरून श्री क्षेत्र कोपेश्वर मंदिर पाहण्यासाठी हजारो भाविक ये जा करतात। सध्या हा रस्ता काँक्रिटीकरण होण्याची गरज आहे असं मत व्यक्त केलं। संजय पाटील म्हणाले, आम्ही कर्नाटक राज्यात सर्व ग्रामस्थांनी जाण्यास तयार आहोत, कारण गावचा मेन रोड हाच खचला असल्यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे। त्यामुळे भाविक या गावाला कोणी वाली आहे की नाही अशी चर्चा करतात। त्यामुळे प्रशासनाने लक्ष केंद्रित करून रस्ता काँक्रिटीकरण करावा असं मत व्यक्त केलं। यावेळी गावातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि गाव बंद आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला। यावेळी दानू पाटील, चंद्रकांत गडके, दुळाप्पा दिवटेसर, मोहन ढवळे, संजय पाटील, अविनाश मिस्त्री, गुंडा पाटील, विठ्ठल ढवळे, सुरेश कांबळे, रमजान खोंदू, नवाज खोंदू, आयुब मुजावर, बाबासो कोरे, सातगुंडा पाटील, नासिर मकानदार आदी ग्रामस्थांनी या एक दिवसीय गाव बंद आंदोलनात सहभाग नोंदवला। महानकरी न्यूजसाठी मेहताब चंदुरे, राजापूर। पुजाऱ्याने गाव बंदीला ज्यावेळी आम्ही त्यांच्या पुढे प्रस्ताव ठेवला, 100% आज गाव बंद करून गावकऱ्यांनी ह्या शासनाचा निषेध केला आहे। येत्या 8-10 दिवसात या संदर्भात जर सरकारनं दखल घेतली नाही तर आमचे पुढची आंदोलनाची दिशा ठरवून येत्या 8-10 दिवसात त्याच्यावर काही सुद्धा जर पर्याय निघाला नाही तर पुढचं आमचं आंदोलन हे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असं गावकऱ्यांनी एकमतानं ठराव करून इथं आज गावसभेत ठरवलेले आहेत। आणि तुम्ही शासन या संदर्भात जर कडक अशी भूमिका घेऊन ताबडतोब या संदर्भात काय तर निर्णय घ्यायला पाहिजे, अन्यथा हे आंदोलन तीव्र आणि चिघळण्याचाही विषय या गावकऱ्यांच्या समोर आले आहे। त्यामुळे शासनानं लवकरात लवकर याच्यावर निर्णय घ्या। आज राजापूर गाव येथे गावबंद आंदोलनामध्ये आमच्या राजापूर गावातील सर्वच नागरिकांनी सहकार केल्याबद्दल प्रथमतः त्या गावकऱ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो। या किवाट राजापूर या पुलासाठी रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळोवेळी आम्ही पत्र ग्रामपंचायती वतीनं दिलेलं आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग देखील वरती त्यांचं काय असेल ते प्रस्ताव पाठवलेले आहेत, पण त्या प्रस्तावाला स्थानिक लोकनेते लोकांनी त्यांना थोपवण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे हे रस्ता व्हायला विलंब लागत आहे। या रस्त्यासाठी गावकऱ्यांनी असंच वेळोवेळी पाठिंबा देऊन हे रस्ता पूर्ण बंद करण्यासाठी, रस्ता एक दिवस बंद करून आंदोलन करण्यासाठी गावकऱ्यांनी असंच सहकार्य करावं असं मी अपेक्षा करतो। या रस्त्यासाठी याच्यापूर्वी देखील अनेक वेळेला आंदोलन केलेले आहेत, रस्ता झालेला नाही। इथून पुढं देखील असंच आंदोलन करावं लागेल, कारण हे रस्ता मला वाटतं की जवळजवळ 25 वर्ष झालं रस्ता झालेला नाही आहे। एकदा डागडुजी झालेलं होतं, पण ते डागडुजी होऊन देखील 10-11 वर्ष झालं, त्याच्यानंतर हे रस्ता अजिबात झालेला नाही। अनेक आमदार होऊन गेले पण रस्त्याकडे दुर्लक्ष केलेले आहेत। आपल्या तालुक्यामध्ये सगळीकडे रस्ता करतायत, पण फक्त ह्यो अकिवाट आणि राजापूर खिद्रापूर जाणारा रस्ता हा एकच होत नाही आहे। यासाठी गावकऱ्यांनी एकजुटीनं प्रयत्न केलं तर रस्ता नक्कीच होऊ शकेल। रस्ता होणार आहे, पण त्याला वेळ लागेल असं ते म्हणतात। यासाठी स्थानिक लोकांनी त्याला जोर लावणं फार गरजेचं आहे, त्याशिवाय हा रस्ता होणार नाही। असंच आपल्या गावकऱ्यांनी ज्या ज्या वेळेला बंद पुकारतील, ग्रामपंचायतीच्या वतीनं असू दे किंवा आपल्या गावकऱ्यांच्या वतीनं असू दे, ज्या ज्या वेळेला बंद पुकारतील त्या त्या वेळेला गावकऱ्यांनी असंच पाठिंबा दिलात तर नक्कीच हे रस्ता व्हायला फार वेळ लागणार नाही असं मी ग्वाही देतो। आणि असंच सहकार्य गावकऱ्यांनी करावं ही अपेक्षा धरून मला 4 शब्द बोलायला संधी दिल्यामुळं आपल्या राजापूर गावी शासनाचा निषेध म्हणून आपण गाव बंद केला आहे की मला शासनाला सांगायचं आहे
की या 10 ते 11 किलोमीटरमध्ये दत्त देवस्थान आणि कोपेश्वर देवस्थान पर्यटन स्थळ असल्यामुळे भाविकांचं गर्दी रोजंदारी वाढत असून या आणि परत कर्नाटकमध्ये जाण्याचा रस्ता पुलाचं सुद्धा काम होत असून आम्ही विनंती करतो शासनाला की आपण गेल्या 15 वर्षापासून एकही रस्त्याचं काम इथं झालेलं नाही. इतर जिल्हा मार्ग असताना PMJSYचा रस्ता जो झाला होता ऐकवाड, कुरुंदवाड, राजापूर, बस्तवाड आणि खिद्रापूरपर्यंत, तो रस्ता आता प्रथम जिल्हा मार्ग नोंद झालेला आहे. PWDला सरपंच साहेबांनी सांगितलं आहे की कितीतरी वेळा आम्ही गेलो आहोत, त्याची दखल कोण घेत नाही. मी शासनाला विनंती करतो की आमचा एक मोठा महाआंदोलन रस्ता रोको कुरुंदवाड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आम्ही करणारच आहोत. आम्ही निवेदनसुद्धा दिलेलं आहे सर्व खात्यांना. मी विनंती करतो की आपला जर रस्ता आता 15-20 दिवसात जर सुरू झाला नाही आणि आपला आंदोलनाचा सुरू झाला नाही तर जवळच 3 किलोमीटर असलेल्या कर्नाटक राज्यामध्ये आपण आपल्या राजापूर, खिद्रापूर, राजापूरवाडी 3 गावांनी एकत्र करून कर्नाटकात आपलं राज्य महाराष्ट्रातून वर्क करून घेण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत. कारण कर्नाटकामध्ये सुखसुविधा जास्त आहे, रस्ता एकदम चांगला आहे, पाणीसुद्धा आपल्याकडून जातो. राजापूर हा महाराष्ट्राच्या टोकाला राजापूर बांधारा आहे. या बांधाऱ्यापासून पूर्ण अख्खा महाराष्ट्र पाणी पितोय. शिरोळ तालुका पाण्याविना राहणार नाही हे मी दखल घेऊन सांगतो. मी कर्नाटक शासनाला माननीय मुख्यमंत्री सिद्धरामेश्वर यांना विनंती करून आपण प्रस्ताव देणार आहे. कारण मी विनंती करतो महाराष्ट्राचा नाक जाऊ नये यासाठी महाराष्ट्राचा निषेध करतो आणि रस्ता त्वरित चालू व्हावा एवढं विनंती करतो.